भाजपचे आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते। पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत। नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पडळकरांविरुद्ध तीव्र आंदोलन केले आहे। कुत्र्यांच्या गळ्यात पडळकरांचे फोटो अडकून आमदार गोपीचंद्र पडळकर यांचा निषेध करण्यात आला। पडळकर यांचे फोटो देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाळले। पडळकर यांच्या फोटोला देखील कार्यकर्त्यांनी जोडे मारले। या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे। मी प्रांजली सुभाष सावंतगावकर, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष। आज आम्ही इथे जोडे मारो आंदोलन करत आहोत। हे जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध जे वाचावीर पडळकरांनी जे वक्तव्य केले आहे ते राजकीय संस्कृतीला अतिशय अशोभनीय असं आहे। आमच्या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत राजकीय संस्कृती उंचावण्याचं काम प्रत्येक नेत्याने केले आहे, परंतु आम्ही बघत आहोत की फुलेशाह आंबेडकरी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यांनी त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार सहकारी महिलांचा अपमान करण्यामध्ये पुढे असतात। त्याचप्रमाणे मोठमोठ्या नेत्यांच्या सुद्धा त्यांनी प्रतिभा खराब करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही या भाजप सरकारला असं हे देतो, अल्टिमेटम देतो की पडळकरांवर कारवाई करून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं होत असणारं अधिपतन टाळावं, हीच आमची प्रमुख मागणी आहे। आणि आज आम्ही त्याच्यासाठी तिथे पडळकरांच्या जोडे मारो आंदोलन केलेलं आहे।